मित्रांनो आता आलोय आपण निखिलच्या घरी. आपण आलेलो हळदीला. आता आपण निखिलला भेटूया. निखिल कुठे? निखिल कुठे? आणि ते ओम भाऊ. काय भाऊ? यो ओम सिंग. इंद्राने डोका खाल्लाय आणि डोक्याने खोका खाल्लाय. माझ्या मित्राने माझा सदरा फाडलाय. मित्रांनो हे आहे फक्त 24 तासाचं सामान. जर तुम्ही शूट करत असाल तर आपण जरा इथून टाकूया एसटी मुळे सगळेजण थांबलेत. कोणती एसटी आहे? गोरेगाव मानगाव एसटी. काय जरा साईड देते काय? ओ माय गॉड. काय थोडी साईड देते काय? त्याच्यानंतर आता ती लक्ष्मी आहे. ती लक्ष्मी आपल्या घराची लक्ष्मी व्हायला पाहिजे, तुमच्या घराची. मग म्हणायचं मम गृहलक्ष्मी सिद्ध्यर्थम. पशुपालन खूप मेहनतीचंच काम आहे बाबा. लहान पोराला पाळणार कोणते सगळं म्हणजे मिक्स असतो. सगळं मिक्स. मका, उडीद डाळ सगळं मिक्स. फक्त नांगोली घालायला लागते रोज. मग नदीवर नेतो की इकडे? इकडे घरीच पाईप असतो ना, त्याच्याने पाणी. आणि आंघोळी वगैरे नाही घातली की असं काही नाही, मग ते पूर्ण असे माकून जातात. खूप दिवसांनी अशा गावच्या पंक्तीचा आपण आज आस्वाद घेणार आहोत. या तुमची शूटिंग आले. हा जिलेबी वाढा. मित्रांनो आज आहे सोमवार आणि सकाळचे वाजले 10:12. काल संध्याकाळी 5 वाजता आम्ही इथे पोहोचलो. त्यानंतर काय झालं ती संपूर्ण स्टोरी तुम्हाला मी सांगतो. आता मी आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामधील गोरेगाव तालुक्यामध्ये. समोर पाहताय ना तुम्ही, तर हे आहे तलाव. आणि जो तिथून रोड जातोय ना बाहेर, जस्ट बाहेर पडलो की लेफ्ट राईटला आहे लोणेरे फाट्यावर आपण दापोलीला जातो तो वाला रोड. काल तुम्ही पाहिलं असेल तर तिकडेच आहे. आणि आपली मंडळी ओमकार माझी बाईक घेऊन गेलेला, त्याच्या बाईक मध्ये थोडा प्रॉब्लेम. तर मित्रांनो गोरेगाव मध्ये आज आहे लग्नाचा दिवस. काल होती हळद. कालपासूनचा संपूर्ण दिवस सांगतो. तर संध्याकाळी 5 वाजता आम्ही आलो आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झालो. थोडं बाहेर खाऊ खाल्ला, म्हणजे नाश्ता वगैरे केला बाहेरच. आणि त्यानंतर हळदीला आलो. मग हळदीला नेहमीप्रमाणे डान्स झाला, खाणंपिणं झालं, जेवण झालं आणि आम्हाला झोपता 3 वाजले. तर ही हळदीची थोडी झलक पहा तुम्ही. निखिलच्या हळदीमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. हे बघा नवरदेव, तुम्ही फर्स्ट एड जाऊन होऊ नका, समजलं ना? तुमचा उपास तुम्ही चालू करा. कमी करा जरा. मित्रांनो आता आलोय आपण निखिलच्या घरी. आपण आलेलो हळदीला. आता आपण निखिलला भेटूया. निखिल कुठे? निखिल कुठे? मित्रांनो इथे आहे चिकना पोरगा. निखिल अगोदरपासून आपण ओळखतो वगैरे आणि आपण त्याच्या हळदीला आलो. सर्वप्रथम अभिनंदन. धन्यवाद. पहिला नंबर लावला रे? नाही लहानाने पहिला नंबर लावला. कसं वाटतं? खूप छान मनामध्ये खूप छान अनुभव. खूप मस्त वाटतं. काय असं ऐकायला तुला असं काय प्रेशर बिशर असं काय वाटतं? नाही अजिबात नाही. रिलॅक्स. म्हणजे सिंगल लाईफ होती डबल होणार असं काय? तुला असं काय एक्साइटमेंट आहे बाकी काय? किती वर्ष? 1 वर्ष 2 वर्ष यांचं लग्न झालेलं आहे. किती वर्ष झालं तुमचं लग्न? आमच्या वर्षाला तुम्हाला जरा एक्सपिरियन्स जास्त असेल. थोडासा खूप बेकार. कंटाळात का? खूप बेकार. कंटाळात का तेव्हा? निखिल
तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही हळदीमध्ये मजा केली. त्यानंतर 1-2 वाजेपर्यंत बँजो वाजला, म्हणजे डीजे होता. आणि डीजे वाजल्याच्या नंतर आम्ही घरी आलो आणि इथे झोपलो. आता ऍक्च्युली जिथे लग्न आहे ते मागे हिरो मामाला स्टे साठी दिले, जे नवऱ्याचं घर आहे निखिल. तर निखिल अगोदर इकडे राहायचे फ्लॅटवर, तर आता हे सगळे जण तिकडे शिफ्ट झाले, त्यामुळे आम्ही इथे स्टे करतोय. तर मित्रांनो मी वैभव, प्रतीक आणि ओम या फ्लॅटवर थांबलो. आणखी काही पाहुणे होते पण ते आता फ्रेश वगैरे होऊन गेले लग्नासाठी पुढे. आता आम्ही चौघं जाऊ फ्रेश होण्याचं. तर आम्ही कपडे इस्त्रीला दिले, तिथे खालीच इस्त्रीवाला आहे इकडे. तर लाईट गेली त्यामुळे अजून आता अर्धा तास लेट होईल. बाय द वे आता फ्रेश व्हायचंय, रेडी व्हायचंय. आता लग्न आहे मानगाव येथील बागवाडीमध्ये, म्हणजे ओम दिगेशच्या गावी, जिथे आपण काल येताना पाहिलेलं. तर तिकडे जाऊनच चेंज करू, त्याचं घर वगैरे आहे तर तिकडे सामान ठेवू आणि लग्न झाल्यावर मग मी निघून जाईल. बाकीची मंडळी इकडेच राहील. तर असा आहे प्लॅन. आता तुम्हाला घर दाखवतो कशी आमची व्यवस्था केली. आणि जरा लग्न घाई असल्यामुळे थोडं सामान वगैरे अस्तव्यस्त झालंय, त्याकडे जरा लक्ष नाही करत. मंजी कुठे गेला? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. डिक्की मध्येच आहे मंजी. माझी तुझी नाही माहित मला. ब्लू वाली ना? ब्लू वाली म्हणजे आय डोंट नो. तर मित्रांनो इथे आहे समोर तलाव आणि गॅलरी आहे. हा एक बेडरूम आहे, इथे किचन आहे, इथे एक बेडरूम आहे, इथे बाथरूम आणि इथे हॉल. तर हॉल मध्ये आता सगळं सामान वगैरे असं अस्तव्यस्त करून ठेवलंय. इथे सगळे कालचे कपडे हळदीचे, तिकडे सगळ्या बॅगा ठेवल्यात. आणि घरातली सगळी मंडळी आता त्या घरी आहेत, लग्नाच्या घरी, त्यामुळे इथे थोडा पसारा पडलाय. तर लक्ष नका देऊ तुम्ही. तर आता फटफट फटफट इस्त्रीचे कपडे आणायचे, आंघोळ करायचे. कोणाची? KTM ची चावी नाही माहिती असं. आणि काल ओमकारच्या KTM मध्ये पण प्रॉब्लेम झाला, त्याचा शॉक ऍब्झॉर्बर होता ना, त्याच्यामधून ऑइल लीक होत होतं. हे बघितली का नंतर चालू करून गाडी? तर आता पाहू तो कसा येईल काय येईल. बघ एकदा चालू करून गाडी होईल ना. KTM मध्ये ऍक्च्युली किक नसते ना, KTM गरिबांची गाडी, त्यामुळे थंडीमध्ये ना पूर्ण इंजिन थंड झालेलं, काल गाडीच चालू होतं. तर असा काही प्रॉब्लेम झालेला. असो आता लवकरात लवकर फ्रेश होतो, सगळं आवरतो आणि भेटू आपण पुढे. अरे साथ क्या निभाओगे. 20 minutes later. तर मित्रांनो सगळं आता रेडी झालं, आम्ही फ्रेश झालोय, सगळं सामान आपलं पॅक केलंय. तुम्ही पाहू शकता ना, ते हेल्मेट आहे, लॅपटॉप पॅक केलाय. फक्त इथे इस्त्रीचे कपडे ठेवले जातील. ते जॅकेट आता आपल्याला बंजीला बांधावं लागेल बाईकवर, आणि हे प्रोटेक्टर्स पण बाईकवर बांधले जातील. सगळे रेडी झालेत. ते प्रतीक आहे, वैभव खाली गेलाय कपडे आणायला. आणि ते ओम भाऊ, काय भाऊ, यो ओम सिंग खाल्लाय आणि डोक्याने खोका खाल्लाय. माझ्या मित्राने मला सदरा फाडलाय. आमचा मित्र तिचा इस्त्री आणताय. भाई दादा 2 तास झाले यार. आमचा मित्र इस्त्री कपडे आणताय. हे बघा मित्रांनो, आपण ना कपडे इस्त्रीला दिले. त्याला फोन लावतो. मित्रा इथे इथे कॅमेऱ्यात. वैभव तुझ्या रूपाचं नकली, तुला मिरवत मिरवत मी. इस्त्री नाही तर स्त्री. मित्रांनो इस्त्रीचे कपडे आम्ही आता आणलेले आहेत. भाऊ आपला आलेले वर आणि आता निघतोय. ती युनिक चप्पल आहे. कसं आहे माहितीये का, मंदिरात गेलो, कुठे लग्नाला गेलो तर कसं आहे, चप्पल चोरी जायची शक्यता नाही. लाल वाला लाल शोधत राहील आणि ब्ल्यू वाला ब्ल्यू शोधत राहील. त्यांना काय माहितीये स्कॅम, मोठा स्कॅम आहे भावाचा आपल्या. फुल लोडेड गाडीला. गाडी कशी लोडेड, कसं आहे लोडेड. मित्रांनो सगळं सामान घेतलं, आता आपण खाली जातोय. मित्रा किती दिवसासाठी आलो? 1 दिवसासाठी ना? 24 तास. 24 तासासाठी आलो नाही एवढं सामान. मित्रांनो हे आहे फक्त 24 तासाचं सामान, जर तुम्ही शूट करत असाल. Came through dripping Aquafina, I'm sipping 15, kept a weapon on me. Blow make digits, I'm on my business, stack chicken like what it's gon' be. Crew in the तर चलो बाय बाय गोरेगाव. tell a bit peace, love is love. Love is love. तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. निघतोय आता गोरेगाव वरून, जातोय आपण लग्नाला. आणि पुरं 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 व्हेर इज पुरं बॉय. हे आहे गोरेगाव बस डेपो. कुठून जायचं? हायवेने जाऊया ना. बघ जरा टाक, खड्ड्यातून टाक. मोशन जरा जास्त आहे. तर मित्रांनो काल ना ओमकारचं अचानकपणे शॉक ॲब्झॉर्बर होतं ना, त्याच्यामधून ऑइल वगैरे निघाला आणि गाडी आता जास्तच वर खाली होते. आय थिंक त्याचं ना नंबर प्लेट पण वरती घासली जाते असं वाटतंय मला. तर त्याला ना खड्डा बिड्ड्यातून जरा सांभाळून चालवावी लागेल. आणि आपण हाफ चड्डी घातली ना जरा जास्तच वरती येते. आपली गाडी तशी आहे टकाटक एकदम. लॅपटॉपची बॅग काय विसरलो तर नाही मी, कारण जॅकेट आणि जीन्स आहे लॅपटॉपच्या बॅगेत. लॅपटॉप घेतला, लॅपटॉपचं चार्जर घेतलं, एक्सटेन्शन घेतलं, मेकअपचा
आमचा सामान लॅपटॉपच्या बॅगात. या बॅगात आपल्या 2 वायरिंगचे बॉक्स, बाकीचे कपडे, इस्त्रीचे कपडे इथे आहेत. आपलं प्रोटेक्टर पण इकडे आहे, 360 आहे, मोबाईल आहे, पर्स पण घेतलाय. ओके, सगळं घेतलेलं आहे. आपण लोणेरे आहे 2 किलोमीटर. देवळी, काल रात्री आपण देवळीला गेलेलो राईट साईडला, ते काका होते त्यांना सोडायला. तर शुभ सकाळ मित्रांनो, आणि वाजले सकाळचे 11:30. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते, आणि या चॅनलमध्ये आणि आपल्या व्हिडिओवर स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील. 20 किलोमीटरचा हा प्रवास असेल अजून सुद्धा. बागवाडी माणगावला जातोय आपण. खूप मस्त मजा आली काल हळदीला. असं शूट नाही करता आलं कारण काही मोमेंट्स असतात ते एन्जॉय करावे लागतात. प्रत्येक वेळी शूट करणं असं गजरे नाही गरजेचं नसतं. आणि महाड गोरेगाव, आणि ही आहे स्कूल पिकनिक, आणि आज समोर दिसतोय तो कोकण रेल्वेचा ब्रिज. आता पुढचे काय प्लॅनिंग प्लॉटिंग असतील ते तुम्हाला सांगेनच. ए बाबा काय करतोय. महाड राईटला, माणगाव लेफ्टला, आणि आलो आहोत लोणेरे फाटा. लोणेरे फाटा म्हणजे आपला गावी जायचा मार्ग. मागे गेला तर दापोली, शिवरन, पुढे गेला तर मुंबई, राईटला गेला तर रत्नागिरी. तर असा काही हा लोणेरे फाटा. खूप साऱ्या आठवणी आहेत. मी नेहमी सांगतो जेव्हा जेव्हा इथून मी पास होतो. आणि ते लोणेरे फाट्यावर पण ब्रिजचं काम जोरदार चालू आहे. आता जातोय आपण माणगावला. माणगाव बागवाडी इथून 23 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि वाय सो ट्रॅफिक हियर. काका मगासपासून उभे होते आणि आता निघाले. एसटी मुळे ट्रॅफिक झाली की काय, आपण जरा इथून टाकूया का, टाकूया का गाडी आपण हे इथून. आणि वा, एसटी मुळे सगळेजण थांबलेत. कोणती एसटी आहे? गोरेगाव माणगाव एसटी. काम चालू केलं आणि काम सोडून पण दिलंय. या झाडीवरूनच तुम्ही समजू शकता की काम करायला सुरुवात केलेली आणि मध्येच वाटतं काम सोडून देतात. म्हणजे बघा ना, एवढा भर वगैरे टाकला जातो ब्रिज मध्ये, माती वगैरे टाकली जाते, आणि काम सोडतात ते त्याच्यावर झाडी वगैरे उगवतात. कधी करतील कोकण हायवे काय माहिती. गेले 20 वर्ष पाहतोय. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हापासून काम चालू आहे. 30 वर्ष बस सगळं तोडून ठेवलंय, पण काम करायचं काय नामो निशाण नाही. काल आपण येताना आलेलो ते आतमधल्या रोडने, डालगर फाट्यावरून, आणि आता आपण हायवेने जातोय. सर समोर आहे वैभव. वैभवच्या मागे बसलाय प्रतीक. आता लग्नाची तयारी म्हटलं तर इकडे जाऊनच ओमकारच्या घरी आपण चेंज करणार आहोत. आणि ओमकार हळूहळू येतोय, तर त्याला थांबूया त्याच्यासाठी. A few inches later. तर मित्रांनो, ओमकार सुद्धा आलाय. आता समोर पाहताय तुम्ही. आय थिंक तो हेल्मेट घालत होता मगाशी. त्याने हेल्मेट घातलेला होता, आणि प्रत्येक बायकरने रायडरने हेल्मेट घातलं पाहिजे. सो व्हेरी गुड ओमकार, किती चांगला मुलगा आहेस की तुझं हेल्मेट घातलं. मला असं का वाटते बॅग थोडी याची अशी झाली. हा अशा बरोबर. तर चला जरा पळून बघूया गाडी. बेल्ट आतमध्ये घे. चलो 80-90 मुंबई गोवा हायवे. पण आज विकेंड नाही, आज आहे सोमवार. सोमवारची राईड करतोय. 100 अशी 100 जाते गाडी. डायव्हर्जन आहे का? डायव्हर्जन. ओके. मुंबई गोव्यावर तुम्ही गाडी चालवताय ना, तर असे रोड्स येतील, त्यानंतर डायव्हर्जन येतील, त्यानंतर मध्येच खड्डा येईल. तर याची सगळी काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. 2 हफ्ते अगोदर ना मित्रांनो, माझ्या इथे भाईंदरला मी गाडी चालवत होतो लोकलला, आणि ठाण्यावरून घरी जात होतो. पूर्ण ठाण्या बिण्यावरून मस्तपैकी गाडी चालवली, आणि नेमका लोकल एरियात आलो, आणि असंच जात होतो. हार्डली 30-25च्या स्पीडला आरामात जात होतो. आणि बापरे, एक मुलगी अशी क्रॉसला आली ना, म्हणजे तिने पाहिलं नाही मागे, आणि 14-15 वर्षाची असेल, कुठे होती, आणि ती झप करून वळली, आणि तिला वाचवायच्या नादात मी ब्रेक मारला तर पूर्ण ना गाडी स्लिप झाली, आणि पूर्ण गाडी माझ्या पायावर आली. आणि तेव्हापासून माझा पाय दुखतोय ना, तो अजून पण मी लंगडतोच आहे. म्हणजे असं जेव्हा झालं ऍक्सिडेंटच म्हणू शकता. जेव्हा हे झालं, जेव्हा पडलेलं, तेव्हा तर असं वाटलं की भाई माझा आता पाय गेला, फ्रॅक्चर वगैरे आहे. पण असं नव्हतं नशीब. आता चालता वगैरे येते, पण थोडा दुखतो पाय. थंडी असल्यामुळे तर अजूनच. इथे सगळ्या लग्नाच्या गाड्या जात आहेत. पाणी आहे. हो. नो पंगा विथ पाणी, ऑइल. व्हेरी रिस्की.
हा तो रोड आहे मित्रांनो, काल आपण जिथून बाहेर पडलो माणगावच्या आतून सिटी मधून. ही आहे काळ नदी आणि तो पूल सोडून तो पूल तिथून आपण गेलेलो. आणि आज पूर्णपणे ट्रॅफिक मोकळा आहे माणगाव मध्ये. गुड आफ्टरनून माणगावकर. श्रीवर्धन चौपाटी लेफ्ट कडे. आता आपल्याला राईट टर्न मारून थांबावं लागेल आणि ट्रॅफिकला सुरुवात झाली आहे थोडी का होईना. लेफ्टला मसळा, श्रीवर्धन, दिघी बंदर. टाकू का टाकू का टाकू का टाकू का. मित्रांनो लेफ्टला पाहतोय माणगाव एसटी बस डेपोचं काम चालू आहे आणि आपण राईड घेतोय निजामपूर पाली खोपोली रोड. आणि मला वाटतं ओमकार तर आतूनच गेला असं, माझ्या क्लिकच नाही झालं की त्याच रोडने आपण गेलो पाहिजे होतो. असं काही हरकत नाहीये. ओके, थोडं फक्त पुढपर्यंत ट्रॅफिक असावं. सोमवार म्हटलं की शाळा आणि ऑफिस आणि जॉब आणि इथे माणगावकरांची दिनचर्या चालू झालेली आहे. आणि आपण काल इथूनच आपण काल लेफ्ट घेतलेला. कालच्या हळदीबद्दल म्हणायला गेलं तर हळद पण खूप छान झाली. खूप नाचलो, मजा केली. पायाला लागून सुद्धा नाचलो आणि त्याचा इफेक्ट मला सकाळी कळला की पाय पूर्णपणे दुखत होता. आणि थंडी तर इतकी होते. आम्ही म्हटलं ना देवळीच्या इथे म्हणजे त्या काकांना आम्ही सोडायला गेलेलो तर रात्री 2 जॅकेट घालून पण मी असा कुडकुडत होतो असं, एवढी थंडी होती इथे. आणि थांबा, फोन आला आमचा. हा बोल ना. हा आहे माणगाव बायपास रोड आणि ओमकारचा फोन आलेला. मला वाटलेलं की ती लोक नक्की शॉर्टकटने पुढे गेले, माझ्या लक्षात नव्हतं आला आणि तो पुढेच आहे. तर म्हटलं की मी थांबले पुढे, येतो. तर बोललो ओके येतो, तू आहेस तिथे थांब. माणगाव पासून बागवाडी आहे 10 किलोमीटर, म्हणजे हार्डली आपण 10 मिनिटात पोहोचू आता बागवाडीमध्ये. तर रेडी होऊन आपण लग्नामध्ये भेटणार आहोत. राहिले कुठे ही लोक? चुकून माझ्यासाठी मागे तर न थांबले, म्हणजे जिथे गाठभेट व्हायची होती. हॉटेल गारवा पण पास झालं, राहिले कुठे? Eventually. मित्रांनो थोडं पुढे आलेलो मी आणि पुलापाशी थांबलेलो. मस्त निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळालं. तर इंस्टा 360 मध्ये 4-5 क्लिक काढले. आणि ओमकार मध्ये थांबलेला तर तो बराच मागे थांबलेला, मला दिसलाच नाही तो. मी पुढे आलेलो आणि त्याची वाट बघत होतो. तर आता थोडाच वेळात आपण पोहोचू, काय वांधा नाही. मस्त वाटत होतं त्या पुलाजवळ. असं त्याच्या खालून एक छोटा पूल जात होता आणि त्या पुलाचं बांधकाम पण एकदम पुरातन काळातलं वाटत होतं, दगडी बांधकाम. आणि एकदम असा भक्कम उभा होता तो पूल. एवढाच की खाली बांधलेला, त्यामुळे आता मी उभा होतो तो पूल जरा वरती बांधला गेला होता. आणि कोस्तेला पोहोचलोय आणि इथे पेट्रोल पंप. आता कुठून तरी आपल्याला राईट मारायचं आहे. या रोडला आलं ना की भारी वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. रस्त्याच्या दुतर्फा हिरवी झाडं. ऍक्च्युली या जंगलाचा प्रदेश असल्यामुळे झाडं आहेत मस्त. त्यानंतर ही लागणारी गावं अधून मधून. आणि बऱ्यापैकी आता इथे गाड्या यायला लागल्यात, कारण मुंबई गोवाचं काम काय अजून धड होत नाही, त्यामुळे मोस्ट ऑफ लोक आता इथून यायला मागतात. भाई आणि टाकी कशी लावले बघा, एकदम कॉर्नरला. कॉर्नर पडली तर डायरेक्ट तो टाकीमध्ये डुबेल. आणि आता आपल्याला राईट मारायचं आहे फॉर बागवाडी. राईटचा सिग्नल देऊया आपण. ओके, मागून तर कोणती गाडी येत नाहीये. हॉटेल श्रीकृष्ण आपण घेतला राईट फॉर ओमकारच्या गावी. आणि सुंदर असं तलावाने आपलं स्वागत केलं, ज्याच्यावर सफेद रंगाची फुलं आली आहेत. आणि गाव म्हटलं की असे निमुळते रोड आले आणि त्या रोडला झाकणारी झाडी. कोकणामध्ये कुठे पण राहा, सुख तर आहेच. ओ हो, क्या टन है, क्या चढ है. भाया नवीन रोड आहे काय? शॉर्टकट, तेच बोललो. असा कोणता रोड आहे? कसली चढण होती ती. जस्ट शॉर्टकट फ्रॉम हेवन. ये डांबरी रोड से तो अपन डायरेक्ट पाला पाचोळा रोड पे आ गए रे. शेन और पाला पाचोळा वाला रोड. काय नाही, आपल्या गुरमला सवय आहे या सगळ्यामधून राईड करायची. ए बाबा, हॅलो गाय. गाय जरा साईड देते काय? ओ माय गॉड, गाय थोडी साईड देते काय? बापरे बापरे, किती तिरविरले ते वासरू. हे बघा, ही सकाळी बस उभी होती लग्नाला जाण्यासाठी आणि सगळी माणसं आता पोहोचली आहेत. आणि गाडी कुठे लावायची आहे? खाली टाकायची आहे. थांब तिथूनच आणतो फिरव. अरे तिथूनच फिरव, खालून फिरव, स्लोप मधून फिरव. शाबास. तर मित्रांनो, आलो आहोत आपण ओमकारच्या घरी. जेव्हा आलेलो इथे बांधकाम चालू होतं घराचं आणि आता पद्धतशीरपणे सगळं व्यवस्थित सगळं आहे.
LABB been the G, baby. Big Papa word the G, baby. Look, lab till I'm finished. Had a handful of lemons through the hand. Got a bag, now the hands in the business. For my hand, it's a ticket. Talking Mazda for the biggest. That's a comma and a comma and a comma. Gotta get it. I've been playing with the minutes that they been shoulda gave. And I'm flipping every digit that they been shoulda paid. Had to find a way to get it. No, this isn't what you made. If I ever wanna dip, then I'm brink with the blade. And I'm brinking a blink on the brink of some dumb shit. Watch how I move, cause I know the brink's coming. Watch for the blues, cause I know that they dumping. Nothing in my रेडी फॉर लग्न. ओके मित्रांनो, जातोय आता लग्नाला. आलो, लग्न लागतंय अजून. आम्ही फटफट तयार झालोय. पावडर थापले, केस केली आहेत. आणि सांगा मला असं काय वाटतं ईस्ट इंडियन लग्नाला जातोय? बरं वाटतंय ना? पार्टीवाला वाटतंय म्हणजे डायरेक्ट आता वेटर नाही ते बॉटलचे बार मध्ये कोण करतात ते? अच्छा, बारटेंडर वाटतंय. पण टाय बरोबर वाटतोय ना? सगळं आहे ना? मित्रांनो थोडं ऑकवर्ड वाटतं मला. हवा केस जरा हलतं. अंजू तुझी आई ग फॅशनवाली. अंजू तुझी आई ग फॅशनवाली. त्याच्यानंतर आता ती लक्ष्मी आहे. ती लक्ष्मी आपल्या घराची लक्ष्मी व्हायला पाहिजे, तुमच्या घराची. मग म्हणायचं मम गृहलक्ष्मी सिद्ध्यर्थम लक्ष्मी पूजन अहम करिष्ये. घ्यायची सोन्याच्या अक्षरांना. आता लिहायचं गेलंच ना, आता मोबाईलवर मेसेज आले त्यामुळे लिहायचं गेलो. म्हणजे तुम्हाला लिहिता येते का नाही याची परीक्षा एवढ्या माणसाला द्या. रेश मारा, श्री काढा पहिली, पुन्हा दुसरी रेश मारा. तुमच्या कुलदेवाचं नाव लिहायचो. काय खंडेराय भैरी भावने काय पुन्हा रेश मारा. मग ही लक्ष्मी आहे, तिचं नाव काय आहे? आता तेच ठेवायचं का बदलायचे? आज चान्स आहे बघा. 4 दिवसांनी फोन करायला नाही तर ठेवा. मग एखादी बहीण आत्या बित्या म्हणेल नाव काय ठेवलं, नाव काय ठेवलं? गृहलक्ष्मी देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. गृहलक्ष्मी देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. लग्नाला आलं आम्ही. मी आणि ओमकार आलो ना तेव्हा लग्न लागलेलं. आणि आता विधी चालू आहेत, फोटोग्राफी चालू आहे आणि पूर्ण गाव जेवण चालू आहे. म्हणजे आता सगळेजण भोजनाला बसले, जेवणाचा आस्वाद घेत आहेत. समोरच छान असा मंडप केलाय. गावची लग्न म्हटलं ना की घरासमोरच संपूर्ण लग्न होऊन जातं, तर मस्त वाटतंय. तर मित्रांनो अजून टाइम आहे आम्हाला जेवणासाठी. तर म्हटलं ओमकार सोबत मी आलोय वाडा बघायला, गाई गोटा आणि त्याची बैल. येऊया आपण आतमध्ये. वासरू आणि ही आहेत राजेश दिवेकर यांची बैल आहेत. दिसायला वगैरे बैलांची नावं काय? ह्याचं नाव बकासूर. त्याचं नाव सोन्या. ह्याचं नाव हरण्या. अरे वा. हे शर्यतीतले आहेत की? शर्यतीमध्ये. तुला ओळखत असतील ना? हे मारतात बघ असे कोण आलं तर? नाही ना, कोणालाच नाही. मी लावू शकतो का? फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. लाव डायरेक्ट घे इकडे असं. तुझं पट्ट्याला घाबरलं वाटतं. सोन्या आणि एक हरण्या. त्यांना पण कळतं ना की कोण हात लावते. तो आता हा ओळखीच आहे ना, रोजचा आहे ना. आता कुठे गेला की नाही शर्यतीला? बिनजोड म्हणजे काय असतं? ते गटामध्ये फक्त म्हणजे 2-2 पळवतात. बिनजोड म्हणजे दुसऱ्याचा एक बैल, आपला एक बैल. अच्छा, बिनजोड म्हणजे दोघांचा वेगवेगळा वेळ. आणि जोडी म्हणजे 2-2 प्राइज लागतो. होळी लागते सातारा म्हणजे तुझा एवढा तिथे सरी चालतात. आणि इकडे रायगड मध्ये ही टायमिंग वर असतं का? अरे वा. आणि बघ ना बैलांचा बांधा बघायला गेला ना एकदम थर्ड पाता आणि तगडे पण वाटतात. असेच असतात बैल की अजून त्यांना रेसिंग साठी बारीक लागते. मित्रांनो तुम्ही प्रत्येक बैल बघू शकता ना, एकदम शरीरयष्टी एकदम
एकदम सरळ आहे. म्हणजे आपण नॉर्मली जे बैल बघतो ना ते एकदम धष्टपुष्ट असे खात्या पित्या घरचे असतात, पण हे शर्यतीतले बैल पाहाल ना तर एकदम मला तरी स्लिम हो खरं. विराट कोहलीला फॉलो करतात. त्याचा व्यायाम वगैरे काय असतो असा? काय नाही, त्यांना फेरा म्हणजे प्रॅक्टिसला नेतो. डायरेक्ट सुसाट पळवायला प्रॅक्टिसला घेऊन जायचे, नंतर मग जर शर्यत असेल मग टेम्पो मध्ये घेऊन जातो. अरे वा. आणि शर्यत वगैरे कुठे होती? शर्यत मानगावला होते, इकडे इथे मोरब्यामध्ये आणि राजवली. मग आपल्याला पाहायला मिळेल की नाही? भेटेल. आताच झाली शनिवारी. त्यांना खुराक वगैरे काय असतो? त्यांना ते उडीद डाळ असते, हरडा असतो, चून, चणा चून असते, मका चून. आणि मग यांना असं जंगलात राहणं विनत नाही सोडत? नाही डायरेक्ट बांधूनच असतं. बांधूनच. फक्त सकाळी त्यांना 11 वाजेपर्यंत बाहेर बांधतो उन्हामध्ये, ऊन खायला. 11-12 वाजेपर्यंत असतात, नंतर मग आतमध्ये. हा ओल्ड आहे का? एकदम जुना आहे. मग ते शिकतात कसे? त्याला बघून शिकतात? नाही, सोबत जुळायचे म्हणजे त्याचं पिकअप वाढतो ना ह्याच्यामध्ये. आता ओके. हा जास्त पळत असेल मग सोबत ते पण पळते. पळणार जास्त. ओके, असं असतं का? पाहूया आता आपल्याला कधी बैलगाडा शर्यत वगैरे पाहायला मिळते. मीच नेणार आहे. कधी? डोक्याला कॅमेरा लाव. डोक्याला बैलांच्या नाही आकलणारीच्या त्याच्या लाव. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ना इथे ना मॅट टाकलेत. जसं आपण जिम मध्ये मॅट वापरतो ना योगा वगैरे करायला, तसं मला कळलं की इथे आपण बैलांसाठी पण मॅट वापरतो का? बसण्यासाठी त्यांना. अरे वा, हे काय पहिल्यांदाच ऐकलं. रबराचं मॅट आहे, जशी आपली गादी आहे ना तशी रबराची मॅट आहे. फुल कम्फर्टेबल वगैरे आराम लागतो बैलांना. खुरं असतात ना यांची. खुरं असतात ना, खुरं मीन्स जे पाय पाय असतात ना त्यांचे. ती खुरं का? खुरं म्हणजे पायाला खुरं बोलतो. ते सिमेंट वर उभे राहून जसे आपले नखे असतात कसे झोंबायला लागतात. हा, थोडा आराम भेटतो. माती आणि मॅट म्हणून मॅट लावलेलं असतं. म्हणजे एखादा बैल वगैरे पाहणं म्हणजे कोणतंही पशु पाहणं खूप मेहनतीचाच काम आहे बाबा. लहान पोराला पाळणार खरंच. 3 पाळते. आणि मग यांना शेतीला वगैरे? शेतीला नाही. शेतीला वेगळे की वेगळे असतात? ट्रॅक्टर घेतात. थोडीशी प्रॅक्टिस देतात त्यांना व्यायामासाठी. चिखल वगैरे करतात ना. ही डाळ आहे. कोणती डाळ आहे? उडीद डाळची डाळ. मग यांना मिक्स करून वगैरे सगळं देत असणार ना? हा भुसा आहे. हा भुसा गव्हाचा आहे का? नाही, ते पॉलिश पण आहे. आणि त्याच्यामध्ये ती चून आहे. मुगाची चून, उडीद डाळ, गव्हाचा भुसा, अंडी, पॉवर मिक्स. अरे बापरे. या पॉवर मिक्स मध्ये कोणते कोणते पदार्थ मिक्स असतो? सगळं मिक्स. मका, उडीद डाळ, सगळं मिक्स. अरे बापरे, एवढं सगळं असतं. मित्रांनो आपण जिमला जाताना प्रोटीन कसं घेतो तसं सगळं काही खुराक वगैरे बैलांना द्यावा लागतो. मला काय वाटलं की चालू चारा वगैरे घातला झाला. भरपूर असतं त्यांच्या. अरे बापरे, छान आहेत बैल वगैरे. रोज त्यांना आंघोळी घालायला लागते रोज. मग नदीवर नेतो की इकडे? इकडे घरीच पाईप असतो ना त्याच्याने पाणी आलं. आणि आंघोळी वगैरे नाही घातली की असं काही नाही, मग ते पूर्ण असे माकून जातात किंवा त्यांच्यावरती बोचडी होते. स्वच्छ ठेवावं लागतं. स्वच्छ ठेवावं लागतं. आता जरा ते लग्नाची गडबड आहे त्याच्यामुळे आम्ही आज 2 दिवस धुतले नाही, तर मग त्यांना रोज धुवायला लागतो सकाळची. अरे म्हणजे याच्यावर बोलायला गेलो तर खूप काही बोलायला आहे आपल्याकडं. छान अशी माहिती दिली आपल्याला राजेशने. थँक्यू. जेवला तू? नाही अजून. चला, नंतर अशी खूप सुंदर अशी माहिती मिळाली. आणि आता पाहतोय की आपण पंगत बसले समोर. आता पंगत उठेल तेव्हा आपण जेवायला पण जाऊया. फाईल तर ओपन कर पहिले. या तुमचे शूटिंग आले. हा, जिलेबी वाढा. फायनली आपण जेवायला बसलोय पंक्तीमध्ये. खूप दिवसांनी अशा गावच्या पंक्तीचा आपण आज आस्वाद घेणार आहोत. डाळाला आमचा कॅप्टन आहे, आमच्या टीमचा कॅप्टन आहे. डायरेक्ट वर्ल्ड कप. हा, डायरेक्ट वर्ल्ड कप मारतो. बरेच दिवस असं नॉनव्हेज चालू होतं. आज म्हटलं थोडं घरी लग्न असतं ना, त्याच्या घरी व्हेज असतं. चला मित्रांनो पाहूया आता काय काय पदार्थ आहेत जेवणामध्ये. ओम सांगेल तुम्हाला. काम करा एवढे सगळे. पापड येते, पापड थोडेसेच द्या. हो, डाळ आली, जिलेबी आली आणि पापड आलाय. भाजी बी बाकी आहे. वाटाणे. हे बटाटा काय संजय भाऊ. एकच द्या काका. दोन एवढं नको. बस झाला. हा म्हटलं संजय भाऊ. काय बेस आहेस ना? बेस आहे. खाली बघितलं. हा संजय बघणार आहे. काय गगना म्हणजे काय अचानक भयानक करतो ना कार्यक्रम. झाला आता आमचा बाबे लोणचावाला बाबे. बस भाजीला जागा ठेव. गडबड ऍडजस्ट कर. पुरी दर पापड को ऍडजस्ट कर. भाजी आहे और एक भाजी आहे का? हमको तो बटाटे काय नाही करत ना. इथे पण वाढा ना काका. इथे पण आणखी भाजी वाढा ना बटाट्याची. इथे आणि इथे वाढा. आणखी द्या ना फायनली मित्रांनो जेवायला बसलो. मेन्यू मध्ये आहे गावच्या पद्धतीने जे लग्नामध्ये प्रॉपर जेवण असतं जसं की डाळ, भात, वाटाण्याची भाजी, बटाट्याची भाजी, लोणचं आणि पुरी आणि पाणी. काय म्हणतो, कसे टेस्ट? एक नंबर ना. तर मित्रांनो आता जेवण घेतो. अजून आपल्याला गाव पण फिरायचं. आता निखिल आणि वैशाली आता नवऱ्यामध्ये गेले चेंजिंगला. तोपर्यंत आपण जेवून घेऊया. तर आता म्हणतात की जेवताना गप्पा नसं मारायचं, तर आपण जरा जेवून घेऊया.
मित्रांनो जस्ट जेवलो आणि आता रिसेप्शन चालू होईल. कारण असं चविष्ट जेवण जेवायला मिळालं. खूप वर्षांनी असं मी जेवण जेवलो. इथे आहे गावातलं मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, श्री मुरलीधर मंदिर बागवाडी, असं काही सुंदर असं गाव आहे. तर मित्रांनो आता वाजले 3:30. मला 5 वाजेपर्यंत मुंबईला निघायचंय. तर आता रिसेप्शन चालू आहे तिकडे. तोपर्यंत मी आज सगळं आवरून रेडी होतो, कारण एकटाच आता जाणार आहे आणि रात्र होईल. त्यामुळे मी यावेळी रूट पकडणार आहे तो मुंबई गोवा हायवे. पाली-खोपोलीना रात्रीचा प्रवास करू नये असं मला सक्त ताकीद दिलेली आहे. तर जातो आता ओमच्या घरी. ओमचं घर एकदम थोडं सेपरेट आहे. बघा मगाशी पण पाहिलं असेल तुम्ही, आजूबाजूला अशी झाडी. आणि ही कोणती फुलं आहेत मित्रांनो सांगा, ही कोणती फुलं आहेत? एकदम वेगळीच वाटतात. तर आता जातो घरी आणि भेटूया आपण तिसऱ्या पार्ट मध्ये. या पार्ट मध्ये पाहिलं की आम्ही सकाळी उठलो, त्यानंतर लग्नाला आलो, लग्न अटेंड केलं, मजा मस्ती केली. आता आपण ही व्हिडिओ संपवतो. आता घरी जाईन, फ्रेश वगैरे होईल. तर मित्रांनो आजचा आपण हा एपिसोड सेकंड पार्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्रायबरचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला तर मला नोटिफिकेशन येईल. तर चला जातो आता घरी, फ्रेश होतो आणि पुढच्या भागात भेटूया. एवढंच येणार आहे हे असं 360 मध्ये चालतं. हा हे का 360 हा काय? अच्छा, हे आपण पण आलोय म्हणजे. हा बायको ओरडते ते आम्हाला भान नव्हतं, सॉरी.